नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। विकास भाऊ, तुम्हाला वंचितनं पाठिंबा दिलेला आहे, इतर ठिकाणी उमेदवार दिले परंतु तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे। हो, या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मताचं विभाजन टाळण्यासाठी या ठिकाणी मला आणि काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचा सदैव आभारी राहणार आहे आणि या विचारधारेच्या लढाईमध्ये, संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये त्यांनी जे पाऊल उचललं आहे त्याचं स्वागत करतो। एक प्रश्न उपस्थित होतो की तुम्हालाच का पाठिंबा दिला, कारण की रामटेकमध्ये त्यांनी उमेदवार उतरवलेला आहे, इतर जिल्ह्यांमध्ये इतर मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरला, मग विकास ठाकरेलाच का पाठिंबा नाही? आता त्यांना ही संघभूमी वर्सेस दीक्षाभूमी अशी लढाई आहे आणि त्यांनी ज्या समीकरण रोखण्यासाठी दिलं असेल आणि त्यांनी एक माझ्यासाठी जर चांगलं काम केलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करेल। तुम्ही म्हटलं की मताचं विभाजन टाळण्यासाठी त्यांनी उमेदवार दिला नाही म्हणून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। याचा अर्थ असा निघतो की इतर मतदारसंघात जिथे वंचित उमेदवार दिले तिथे याच्यासाठी दिले, विभागणी करण्यासाठी दिले, असा जर अर्थ नाही। असं आहे की आता आमच्या हायकमांडसोबत त्यांचं काय बोलणं झालं आणि त्यांनी पहिलेच सांगितलं होतं की मी काही मतदारसंघामध्ये मला वाटतं खरगे साहेबांसोबत त्यांची काही चर्चा झाली होती आणि ते एवढं मला काय येतं, मी निवडणुकीच्या धामधुमीत आहे, मला प्रचार करायचा आहे आणि हे सर्व प्रश्न आमचे हायकमांडचे असतात। दिल्लीचे हायकमांड, महाराष्ट्राचे नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांचा विषय आहे। मला वाटतं यांच्याशी आपण बोललं ते सविस्तर सांगू शकतील। अशी ही चर्चा आहे, अशी ही मागणी आहे की तुम्हाला काही मतदारसंघात वंचितनं पाठिंबा दिलेला आहे, काँग्रेसला थेट पाठिंबा, मतांचं विभाजन टळणार आहे, त्या बदल्यात अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसनी पाठिंबा द्यावा, उमेदवार देऊ नये, अशी भावना आहे। हो, हे सर्व विषय एकंदरीत हायकमांड, आमच्या इथे प्रत्येक गोष्ट हायकमांड, प्रदेश अध्यक्ष हे ठरवतात आणि त्यांच्या सोयीनुसार, कारण की आम्ही उमेदवार आहो, आमच्या एका लोकसभेचा उमेदवार आहो आणि त्या लोकसभेतच लक्ष देणं माझं काम असल्यामुळे इतर गोष्टी मला काही माहिती नाही। प्रकाश आंबेडकर यांच्याशी कधी बोलणं झालं होतं, पाठिंबा मागितला होता तुम्ही किंवा नेत्यांनी कोणी बोलले होतं? हा, मला वाटतं आमच्या हायकमांडशी त्यांचं बोलणं चालू होतं सातत्यानं आणि त्याच्यावरूनच हे झालं असं मला वाटतं। फॉर्म भरला, छाननी आहे अर्जाची, कसं बघता, कधीपासून प्रचाराची सुरुवात होणार आहे? कारण की या लढतीकडे देशाचं लक्ष आहे, तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते दिग्गज उमेदवार आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। मी 1 तारखेपासून पदयात्रा आणि संध्याकाळच्या मिटिंगचा प्रोग्राम बनवलेला आहे पूर्ण। तोपर्यंतच्या आता या 3 दिवसांमध्ये सर्व मतदारसंघातल्या प्रमुख लोकांच्या भेटीगाठी, नियोजन आणि पूर्ण आपलं सेटअप तयार झालेलं आहे आणि 1 तारखेपासून आम्ही पदयात्रेला लागणार आहोत। काल उमेदवारी अर्ज भरताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शक्ती प्रदर्शन केलं, मोठ्या संख्येनं लोक होते। नाही, हे शक्ती प्रदर्शन तर त्याच्या पहिले आमचंही झालं, परंतु आमची शक्ती ही जनशक्ती होती। सामान्य माणूस, स्वतःहून आलेला माणूस तिथे होता ना, आम्ही एकटे होतो, आमच्यासोबत दुसरा उमेदवार कोणीही नव्हता आणि आम्ही एकट्याने आमचं सामान्य माणसांचा किती सपोर्ट आहे आम्हाला हे जनतेला दिसलं। कालची गर्दी पाहून काय वाटतं? नाही, त्याच्या पहिल्या दिवशीची गर्दी पाहून आपल्याला काही वाटायला पाहिजे असं मला वाटतं। आम्ही तर दाखवलं, TV9 दाखवलं सगळं, ते कालची गर्दी जास्त होती। 5 लाख मतांनी विजयी होईल, काल फडणवीसही म्हटले की विक्रम असेल गडकरींच्या विजयाचा। कसं आहे, उमेदवार रिंगणात उतरतो तर तेव्हा 5 लाख 10 लाख हे आकडेच असतात यांचे, परंतु आता होऊ द्या, मतदान होऊ द्या आणि त्यानंतरच दिसेल आपण की कोण किती मतानं येतं ते। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।